सुरू होईल की अविनाश हा एक खेळाडू आता टेनिस क्रिकेट मधला एक खूप नावाजलेला खेळाडू आहे आणि ज्याने ओपन टेनिस क्रिकेटच्या हाफ पिच क्रिकेटच्या बऱ्याचशा स्पर्धा खेळलेल्या आहे आणि मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपला स्वतःचा संघ घेऊन तो खेळताना दौंड तालुक्यामध्ये सुद्धा मी ह्या खेळाडूला बघितलंय. कोण आहे स्ट्राईकला तुषार सर? प्रकाश. आणि नॉन स्ट्राईकला प्रकाश आणि प्रशांत. ही जोडी तुम्हाला आता मैदानामध्ये बघायला मिळेल, जी पहिल्या क्रमांकाची जोडी आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्या केटे धावांचा पाऊस आता इथे आपल्याला बघायला मिळतोय. धावांचा दुष्काळ तर आपण पहिल्या 2 सामन्यांमध्ये बघायला मिळाला नाही. आणि अविनाशचा पहिला चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळला. हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये आणि क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे उभा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघा त्या खेळाडूचं तिथे आपल्याला बघायला मिळालं. तुम्ही पहा, यामध्ये काही शंका नाही की आता भारतामध्ये क्रिकेट हा एक फक्त खेळच नाही, तर लोकांसाठी हा एक धर्म आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा क्रिकेटचा चाहता आहे. आणि त्यामुळं तुम्हाला आता इथे प्रत्येक गावागावामध्ये अशा चांगल्या चांगल्या स्पर्धा सातत्यानं आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि इथे सुद्धा एक चांगली स्पर्धा शिंदवणे प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. आता बरेच वर्ष ही स्पर्धा कंटिन्युअसली सुरू आहे. सातत्याने ही स्पर्धा आपल्या समोर आहे, आपल्या भेटीला आहे. आता हे पर्व जर बघितलं तर कदाचित 5-6 वर्षापासून ही स्पर्धा सुरू आहे. आणि जसं जसं आपण पाहिलं क्रिकेट बदलतंय, डेव्हलप होतंय, तसं तसं या सुद्धा स्पर्धेमध्ये आपण बदल बघत आलोय. आणि ऑर्गनायझेशन कमिटी खऱ्या अर्थानं खेळाडूंसाठी एक चांगला प्रामाणिक प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळते. आणि आता शिंदवणे गावामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या गावामध्ये इतके खेळाडू आहेत, इतके वाढ आहेत, इतक्या खेळाडूंच्या भरणा असणार हे गाव आहे. त्यामुळे आता या गावामधली एक टीम निवडण्यासाठी मला वाटतं त्यांना बराचसा त्रास होत असेल, कारण 11 खेळाडू इतक्या खेळाडूंमधून जर निवडायचे म्हटल्यानंतर थोड्याशा अडचणी नक्कीच निर्माण होत असतील, कारण इतक्या गावामध्ये जर इतक्या टीम्स इतके खेळाडूंचा भरणा असणार हे गाव आहे. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि आज गावामध्ये वाढ व्हायची स्पर्धा षटक क्रमांक 1 पाहता पाहता अविनाशचं संपलं. आणि 1 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती आपण जाऊ. फक्त 2 धावा कदाचित इथे बघायला मिळतील. वा, खूप चांगलं षटक अविनाशचं तुम्हाला इथे बघायला मिळालं. फक्त त्यानं 2 धावा खर्च केल्या. विकेट त्याला जरी घेता आली नसली तरी धावींवरती त्यानं लगाम लावलेला आहे. धाव्यांवरती लगाम लावण्याचं काम त्यानं चांगलं केलं. आणि एक प्रेशरमध्ये तो आपण पाहतो समोरच्या संघाला टाकतोय, कारण प्रत्येक पहिल्या ओव्हरमध्ये फक्त त्यानं 2च धावा खर्च केल्या, कारण हा अनुभव आहे. मी आधी सांगितलं की हा खेळाडू बरंचसं टेनिस क्रिकेट त्यानं फक्त पाहिलंच नाही, तर त्यानं जवळून पाहिलं आणि खेळलेलं सुद्धा. आणि अनुभवी आहे, बरेच वर्ष तो क्रिकेट खेळतोय. आणि जास्त करून हाफपीट टेनिस क्रिकेट त्याने जास्त खेळलेला आहे. त्यामुळे हाफपीट क्रिकेटमध्ये त्या खेळाडूचा फायदा, त्या खेळाडूचा अनुभव तिथे थोडंसं त्याला आपल्या संघासाठी करून घ्यावा लागेल. पहा, जीवनात तुमचा 10 वेळा पराभव होऊ द्यात, परंतु तुम्ही जिंकताना एकदाच असं जिंका की लोक तुम्हाला कायम लक्षात ठेवतील. आणि आता इथे तशी लढत करणं देणं गरजेचं आहे. आता तुम्ही नियमामध्ये कोणताही ज्यावेळेस आपण खेळ खेळतो त्यावेळेस डिसिप्लिन खूप महत्वाचा असतो. आणि क्रिकेट हा एक शिस्तप्रिय खेळ आहे. लेग स्टंप वरती हा चेंडू चुकीचा हा टप्पा होता. आणि हा चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातो. हा चेंडू 4 धावा तिथे मिळतील. आणि ह्या 4 धावांनी धावपलक सुद्धा पुढे सरकेल. धावपलकीवरती 8 धावा कोणताही फलंदाज बाद नसताना दुसऱ्या षटकाला झालेली ही सुरुवात आहे. की डिसिप्लिनचा खेळ आहे, हा शिस्तप्रिय खेळ क्रिकेटचा आहे. आता 1 ते 42 नियम आपल्याला बघायला मिळतील तुम्हाला क्रिकेटमध्ये आहेत. लंडन क्लबनं 1744 मध्ये क्रिकेटचे नियम लॉज ऑफ क्रिकेट प्रकाशित केले. यामध्ये खेळपट्टी 22 यार्ड लांब असावी असा उल्लेख आहे. त्यानंतर मेलबर्न क्रिकेट क्लब MCCनं 1788 मध्ये पहिल्यांदा क्रिकेटच्या नियमामध्ये सुधारणा केल्या आणि पुन्हा ते नियम प्रकाशित केले. आणि आता तो नियम तुम्हाला बघायला मिळतील की क्रिकेटमध्ये वापरले जातात. आता कोणते नियम काय सांगतात, प्रत्येकाला नियम आहेत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक पहिला जर पाहिला तर आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक पहिलाच आहे, दी प्लेयर कॅप्टन 12 धावा. हा चेंडू मिसताय फटका, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाटी, कॉटन बोल्ड आणि पहिला फलंदाज बाद, पहिला धक्का, दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय.
पहा जाऊ आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये आणि पुन्हा हा चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू 4 धावा इथे मेन पंच देतील. बा मी आधी सांगितलं तर ही सिमेंट विकेट आहे आणि सिमेंट विकेट ही फलंदाजाच्या प्रेमात पडलेली खेळपट्टी असते. जास्त करून सिमेंट विकेटवरती फलंदाज खेळण्यासाठी नक्कीच जास्त उत्सुक असतात आणि इथे सिमेंट विकेट आता तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजांचा अगदी कर्दन काळ ठरलेले आहे की पहिले दोन्ही सामने पहा 70+ धावा या मैदानावरती झालेल्या आहेत. आता या चौकाराच्या साहाय्याने धावपलकीवरती 16 धावा धावपलकीवरती तुम्हाला इथे बघायला मिळतील. सापडला का चेंडू, नाही तर हा चेंडू घ्या इथून. 16 धावा धावपलकीवरती तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आणि तुम्ही पहा क्रिकेटवरती असणार एक प्रचंड प्रेम आता प्रत्येक खेळाडूंचं मी बघतो की क्रिकेटसाठी जे काही करता येईल तो प्रत्येक खेळाडू करत असतो. आता रात्री मी डे नाईटच्या स्पर्धा बघत होतो आणि डे नाईटच्या स्पर्धेला सुद्धा मी पाहिलं की खूप मोठा प्रतिसाद प्रत्येक संघ देतो की खूप लांबून लांबून इतक्या थंडीचे दिवस असताना सुद्धा डे नाईटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा तिथे संघ खेळताना मी बघितले. म्हणजे हे क्रिकेटमध्ये पहा क्रिकेटवरती असणारं प्रचंड प्रेम तुम्हाला या खेळाडूंचं बघायला मिळेल की क्रिकेट खेळण्यासाठी नाही तर क्रिकेटचा आनंद, त्या क्रिकेटच्या वरती असणारं प्रेम यासाठी परस्पर कित्येक खेळाडू वेळातला वेळ काढून ते क्रिकेट खेळताना तुम्हाला बघायला मिळतील. आता प्रेम म्हणजे काय, प्रेमाची व्याख्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. 2 धावा घ्या की ज्ञानेश्वरांनी सांगितलं की भक्ती म्हणजे सर्वस्पर्शी प्रेम. तुम्ही स्वतःला शरण जा, हे सर्वात महत्वाचं आहे. आपण चुका दुसऱ्यांमध्ये शोधत असतो, आपण आधी आपल्या आतमध्ये डोकावणं फार गरजेचं आहे. आता तुमचं ज्यावेळेस तुम्ही क्रिकेटचा खेळ खेळता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हिस्सा पण एक आहे, तो एक पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितला तर तुमचं माइंड, तुमचं कॉन्सन्ट्रेशन माइंड तुमचं खूप महत्त्वाचं असतं की तुमचं मानसिक संतुलन जागेवरती असणं फार गरजेचं आहे. वाईट बॉल की तुमचा माइंड गेम, कारण डोक्याने क्रिकेट खेळलं जातं असं बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. हा खेळ ताकदीचा नाही, हा डोक्याचा खेळ आहे, दी माइंड गेम. आणि क्रिकेट हे तुम्हाला प्लॅन्स नुसार एक चांगलं नियोजनबद्ध आपलं टीम मॅनेजमेंट चांगलं करून आपला संघ एक बॅलन्स करून मैदानामध्ये उतरणं गरजेचं असतं. अविनाश जो खेळाडू आहे त्याच्या चेंडू पडल्यानंतर टर्न होत आहेत, थोडेसे वळण घेत आहेत. आणि मी सांगितलं हा खेळाडू बरंचसं क्रिकेट खेळत आला आणि अनुभव हा जगातला सर्वात मोठा गुरु आहे आणि त्या अनुभवाचा फायदा अविनाशला आज आपल्या संघासाठी करावा लागणार आहे, कारण आज गरज आहे त्याला. लेग स्टंपच्या खूप बाहेरून गेलेला हा चेंडू. तुषार मेटे आज मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सकाळपासून उभे आहेत आणि मेन पंचांचं काम, एक चांगल्या पद्धतीचं काम बा त्यांचं सुरू आहे आणि पंचांची जबाबदारी किती महत्वाची असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक सामन्यामध्ये. आणि तुषार मेटे सर स्वतः एक क्रिकेटर आहेत, स्वतः क्रिकेट खेळतात. खामगाव गणामधनं मी त्यांना बरंच क्रिकेट खेळताना बघितलंय. भैया काकडे आणि टीम त्यांच्या सोबत, त्यांचा संघ, मी त्यांचा खेळ बघत आलोय. षटक क्रमांक संपतोय 3 क्रमांकाचं. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती मी जातो. 22 धावा धावपलकीवरती, एक गडी बाद, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावपलकीवरती आहेत. की तुषार मेटे यांनी स्वतः क्रिकेट खेळलेलं आहे आणि क्रिकेट खेळता खेळता क्रिकेट जवळून बघितलंय आणि त्या क्रिकेटचा अनुभव त्यांच्या पाठीशी, आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याच पंचांच्या भूमिकेमध्ये ते आहेत. पंचांचं काम खूप महत्वाचं असतं. आता स्क्वेअर लेग पंच आहेत, ते तुम्हाला स्क्वेअर लेग पंचांचा डिसिजन आता ते घेतील. 2 धावा घ्या असं सरांनी सांगितलं की स्क्वेअर लेग पंचांचं सुद्धा महत्वाचं काम आहे. आता ते अंपायर हे सुद्धा नियमन, आता पंच मैदानामध्ये उभे राहतात म्हणजे ते तसेच उभे राहत नाही, त्यांना सुद्धा क्रिकेटच्या नियमामध्ये जागा दिलेली आहे. आता आपण आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक पहिला पाहिला, दी प्लेयर. आता आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 2 जर पाहिला तर ते आंतरराष्ट्रीय 2 क्रमांक आहे, ते अंपायर जे पंच मैदानाच्या आतमध्ये उभे राहतात त्या आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 2 नुसार. जे आता मेन पंचांच्या भूमिकेमध्ये तुषार मेटे, वाईड यार्कर, खोलवर पद्धतीचा हा चेंडू, हा एक गोलंदाजाकडे चेंडू असतो की तो टाकल्यानंतर एक तो गोलंदाज एक आपण पाहतो वाचू शकतो किंवा समोरच्या फलंदाजाला तो थांबू शकतो. 25 धावा धावपलकीवरती. फुल टॉस, लो फुल टॉस हा चेंडू होता. बॅटवरती परफेक्ट हा मिडल होऊ शकला नव्हता हा चेंडू. आणि तिथे आपण पाहिलं तर धावा मिळतील त्या मला वाटतं फक्त 1 धाव, आणि एका धावेनं 26 धावा तुम्हाला इथे बघायला मिळतील. पुन्हा एकदा मेन पंच सांगतील स्क्वेअर पद्धतीचा हा चेंडू, व्हाईट बॉलचा हा इशारा तुम्हाला बघायला मिळेल आणि व्हाईट चेंडून 26 धावांचा जो होता आकडा तो हल्ला जाईल. पहा चेंडू, पॉइंट, क्षेत्ररक्षक समोर आणि क्षेत्ररक्षकाला शोधून काढलं आणि क्षेत्ररक्षकानं झेल टिपला आणि धक्का क्रमांक 2.
सचिन दादा सुपर योद्धा हा संघ तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतोय, ज्यांनी आजच्या दिवसातला पहिला सामना बघितला आपण त्यांचा आणि त्यांनी तो सामना जिंकला सुद्धा. आणि पहा त्यांनी तो सामना जिंकला सुद्धा होता. म्हणजे आजच्या दिवसातला स्पर्धेमधला पहिला सामना जिंकणारा संघ सचिन दादा सुपर योद्धा आता दुसरा सामना आजच्या दिवसातला खेळतोय आणि पहिला सामना जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. सरळ बॅटनं हा फटका स्ट्रेट ड्राईव्हला हा तडाखा आहे आणि बघा त्या तडाख्यामध्ये एक किती ताकद होती. हा अनपेक्षित ब्लास्ट होता आणि तिथे वन बाउन्सचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. 4 धावा आणि षटक क्रमांक सुद्धा संपलं जातंय. 4 क्रमांकाचं 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर दुसऱ्या साइडनं पहा कैलासवासी मुकेश भाऊ महाडिक हा 11 हा संघ तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतोय. तो संघ आता मैदानामध्ये तुम्हाला पहिला आजच्या दिवसातला सामना खेळताना बघायला मिळतोय आणि त्या संघाची ताकदही खूप चांगली आहे, कारण त्या संघामध्ये चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा असणारा संघ आहे आणि एक बॅलन्स टीम अविनाशनं बनवलेली आहे. त्यामुळे आता अविनाशच्या खांद्यावरती जबाबदारी असताना बघायचं तो कशा पद्धतीने नियोजन करेल इथून पुढचं, कारण 4 ओव्हरमध्ये 31 धावा बनवल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर अजूनही 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे शिल्लक आहे. वेळ वाचवण्याचं काम करा. आपल्याला फक्त मी विनंती करेल, कारण आज उद्घाटनाचा दिवस होता त्यामुळे वेळ आपल्याकडे थोडासा, आपला पहिला सामना अगदी 11 वाजता सुरू झाला आणि आज बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे त्यामुळे वेळेचं थोडंसं बंधन तुम्हाला असेल आणि वेळेची उदाहरणं ही खूप आहेत, कारण वेळ कधीही कोणासाठी थांबत नाही. या जगामध्ये थांबायला वेळ कोणाला, वेळेप्रमाणे आपल्याला असं चालावं लागतं. त्यामुळे आता आपण इथून पुढचा जो सामना आहे ते वेळेमध्ये संपूर्ण बंधनकारक आहे. पु ल देशपांडे यांची एक सुंदर संकल्पना आहे. पाहते सांगतात, एकदा मीपणा विकून पहा, जेव्हा कोणी घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस पद्धत आपण पाहतो इथे ऑर्गनायझेशन कमिटीने तिथे दिलेली आहे. पुन्हा इथे यावेळेस आडव्या बॅटना फटका मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक समोर आहे. 5 क्षेत्ररक्षकांनी केलेलं काम पहिल्या ओव्हरपासून मी म्हणेल खूप चांगलं आहे, कारण आता अविनाश तुम्हाला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतोय. आता अविनाश शांबळे मला वाटतं संघनायकही आहे आणि तो स्वतः विकेट किपर सुद्धा आहे आणि विकेट किपर असं म्हटलं जातं हा संघाचा दुसरा संघनायक असतो, मात्र तो स्वतः संघनायक. इथं चूक थोड्याशा होत आहेत. ह्या चुका आता मी सांगतोय पहा की क्षेत्ररक्षकांनी चांगलं काम केलंय आतापर्यंत, मात्र आता इथे थोडंसं क्षेत्ररक्षकांकडनं चुका होताना तुम्हाला दिसतील, कारण जिथून पुढे जर क्षेत्ररक्षकांनी असं चांगलं काम केलं तर धावफलक कमीत कमी तुम्ही समोरच्या संघाला देण्याची ताकद नक्कीच तुम्ही ठेवू शकता. कारण 1-1, 2-2 धावा जरी क्षेत्ररक्षक वाचवत राहिला तरी ते त्यांच्या संघासाठी खूप चांगलं आहे, कारण मी कित्येक स्पर्धांमध्ये बघितलं एका एका धावेसाठी खूप जास्त वाद होतात, खूप जास्त संघर्ष एका एका धावेसाठी मैदानामध्ये होत असतात. अ 37 रन्स ऑन बोर्ड, 37 धावा धावपलीवरती तुम्हाला इथे बघायला मिळतील. षटक क्रमांक 5 चा खेळ आपण पाहतो इथे प्रगतीपथावरती सुरू असताना. बॅकफुटर जात आडव्या बॅटनं हा चेंडू खेळलाय. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे समोर आणि क्षेत्ररक्षकानं हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबवला. हे खूप महत्वाचं आहे की कारण ह्या मैदानाची आउटफील्ड जर बघितली तर खूप फास्ट आहे. एकदा जर चेंडू हातामधनं निसटला तर तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये कधी थांबत नाही. तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. फुलटॉस चेंडू, आडवा बॅटचा हा फटका, क्षेत्ररक्षक तिथे. आता मात्र हा चेंडू थांबवू शकला नाही आणि मेन पंचांचा इशारा, वन बाउन्स हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा तिथे मिळतील
आणि 4 धावा मिळतील आणि षटक क्रमांक सुद्धा संपलं जाईल. 5 क्रमांकाचं 5 षटकांचा खेळ संपतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती आपण जाऊ. 43 धावा धावपलकीवरती आहेत. प्रयत्न आहे, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. विश्वास नांगरे पाटील सांगतात पहा, त्यांचं मी सातत्यानं सांगतो, प्लॅनिंग नियोजन त्यांचं विपा बुक जर तुम्ही वाचलं तर त्यांच्यामध्ये एक सुंदर एक ओळी विश्वास नांगरे पाटलांनी लिहिलेल्या आहेत की देहाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या, अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळ्यात भोळी बाबडी स्वप्न होती. त्यांना प्रयत्नांची कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश. काळ बदलतो, वेळ बदलतो, पात्र बदलतात आणि भूमिका सुद्धा. बस मनगटामध्ये स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखात बळ निर्माण करण्याची, लात मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते आणि ती तयारी तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. शेवटच्या 6 चेंडूंना ही सुरुवात आहे आणि सुरुवात झाली ती फक्त पहा. आणि सुरुवात जास्त वेळ आपण पाहिलं तर ती सुरुवात झाली होती ती म्हणजे गोलंदाजाने ती केलेली सुरुवात फलंदाजाला चांगली ठरली नाही, कारण तो फलंदाज क्लीन बोल्ड झाला. आणि आता नवीन खेळाडू मैदानामध्ये. चव्वेचाळीस धावा विकेट हो धावपलीवरती आहेत. 4 गडी बाद, 44 धावा धावपलीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू जमिनी समांतर फटका, डीप कव्हर मध्ये हा चेंडू आणि इथे मेन पंचांचा इशारा. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा. चांगला फटका इथे तुम्हाला बघायला मिळाला. 48 धावा धावपलीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकाला झालेली सुरुवात तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. शांतता आहे मैदानामध्ये, मात्र ती शांतता भंग करण्याची ताकद आता इथे फलंदाजांना खेळत पहा सुरुवात केलेली आहे. पहा पुन्हा एकदा हा चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे बघा तिथे. एक सिंगल तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता ही दुसरी धाव रनिंग बिटवीन द विकेट. लेग बाईच्या ह्या 2 धावा आपण पाहतो मेन पंचाने दिल्या. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23 की हे बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नव्हता, त्यामुळे ही लेग बाईस चा इशारा आपण पाहतो मेन पंच तुषार मेटे सरांनी दिला. हा चेंडू टर्न झाला थोडासा, बॅटवरती आला नाही, थेट विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन थांबलेला तो चेंडू तुम्हाला बघायला मिळाला. हा चेंडू हा स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक थांबवत नाही. हा चेंडू थोडासा टप्प पडल्यानंतर उंची जास्त चेंडू घेतोय आणि जातोय तो सीमारेषेच्या थेट बाहेर. आणि या चौकाराच्या सहाय्याने धावफलक सुद्धा पुढे. 54 धावा धावपलकीवरती शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना 54 धावा धावपलकीवरती आहेत. अजूनही पहा या षटकातलं मला वाटतं हेही षटक आता समाप्तीच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलंय. 54 धावा धावपलकीवरती. पहिल्या 2 सामन्यांमध्ये 70+ धावा आपण बघितल्यात, तर या सामन्यामध्ये कुठेतरी तुम्हाला आता एक चांगली गोलंदाजी स्क्वेअर लेग पंचांकडे आपण जाऊ आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आणि स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलं शेवटच्या चेंडूवरती फलंदाज धावबाद. तर इनिंग क्रमांक 1 चा खेळ इथे संपतोय आणि इनिंग क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावपलकीवरती बनवल्या जातील 54 धावा. तर येणाऱ्या 36 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 55 धाव्यांची गरज इथून पुढे अविनाश आपण आपल्या टीमला आणि अर्थात आता सचिन दादा सुपर योद्धा कशा पद्धतीने हा धावफलक डिफेंड करेल वाचवेल हा येणाऱ्या 6 षटकांचा सामना आपल्याला इथून पुढे पाहायचा आहे.
साठी विशाल धारकच्या हातावरती चेंडू आपण पाहतो आपल्याला इथे बघायला मिळेल. आणि आता पहिल्या दोन सामन्यांमधला तो धावफलक आपण बघितलाय. मेन पंच पाहतायत. डिसिजन देऊ आपण चालू करायचा सामना. हो, सामना सुरू करू. 36 चेंडू आणि 55 धाव्यांचं एक मापक आव्हान तुम्हाला आता इथे मैदानामध्ये बघायला मिळेल. कारण पहिल्या दोन सामन्यांमध्ये अर्थात 70+ धावा चेस करायच्या होत्या. इथे मात्र आता 55 धाव्यांची गरज आहे. आणि पहिल्या क्रमांकाची जोडी तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. अविनाश आणि विशाल ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो उतरलेली ही जोडी आहे. शांततेने सुरुवात आहे. तुम्ही पहा, शांततेच्या काळामध्ये जर तुम्ही जास्त घाम गाळलात तर युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं. लामान शाह एक नेपोलियन माणसाची ही म्हण आहे. जे ट्रान्सलेट तिचं मराठी ट्रान्सलेट केल्यानंतर ती म्हण अशी सांगते की तुम्ही शांततेच्या काळामध्ये जर जास्त घाम काढलात तर तुम्हाला युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. आणि इथे बघा, बिग विकेट इज डाऊन. पहिला धक्का संघाचा संघनायक आणि संघाचा नेता इथे कोसळतोय. अविनाश आंबळेला माघारी यावं लागेल. पहिला धक्का अप्रतिम जाईल. पहा, इथे आपण पाहतोय अविनाशचा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आणि अविनाश किती मोठा खेळाडू या समोरच्या संघालाही माहिती आहे. त्यामुळे त्याचा झेल टेपल्यानंतर त्यांनी केलेला जल्लोष आपण बघितला. कारण एक बिग विकेट, एक फार मोठा मासा इथे गळायला लागतोय. आणि त्यामुळे आता बघायचं आता इथून पुढे 55 धाव्यांचा पाठलाग कशा पद्धतीने होणार आहे. जिथे प्रबळ इच्छाशक्ती असते ना तिथे मार्ग सापडतो. त्यामुळे आता मार्ग शोधावा लागणार आहे. मार्ग फिरण्यासाठी सुद्धा तेवढंच अंतर चालवावं लागतं की जेवढं तुम्ही पुढे जाण्यासाठी चाललेला आहात. त्यामुळे आता इथून पुढे निम्मा रस्ता तुम्ही पूर्ण केलेला आहे. त्यामुळे आता इथून पुढचा रस्ता शिल्लक आहे. तो रस्ता तुम्हाला नक्कीच पूर्ण करावा लागणार आहे. बा 55 धाव्यांची गरज. पहिला धक्का अविनाश बाद होतोय. हा चेंडू यावेळेस स्कोअर पॉइंट. एक चांगला प्रयत्न तिथे होता. आणि कदाचित हा झेल जर टिपला असता तर एक उत्कृष्ट झेल मध्ये आपण पाहतो नक्कीच ह्या झेलचं नाव नोंदणी आपण केली असती. आणि हा झेल जर झाला असता तर वार्ड क्रमांक आपण बघितला जो समोर आपण पाहतोय आता फलंदाजी करतोय तो खूप जास्त अडचणीमध्ये सापडला असता. कारण आता अविनाश सारखे खेळाडू बाद झाल्यानंतर त्यांना आता त्या धक्क्यामधनं थोडंसं सावरावं लागणार आहे. मनाशी बाळगलेलं तुमचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही हे संघर्षाचं मैदान सोडू नका. की तुमचं मनाशी तुम्ही बाळगलेलं आता हे स्वप्न आहे. ते स्वप्न घेऊन तुम्ही मैदानामध्ये उतरलेला आहे. आणि ते मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला आता हे संघर्षाचं मैदान सोडता येणार नाही. आता तुम्ही हरलात तरी चालेल. फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटलं पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. त्यामुळे तशी लढत तुम्हाला प्रतिस्पर्ध्याशी नक्कीच द्यावी लागणार आहे. मेन पंचांचा डिसिजन तुषार मेटे सरांचा येतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ आपण पाहतो इथे संपतोय. आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती एक गडी बाद 4 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण इथे पाहतोय. 4 धावा धावपलीवरती एक गडी बाद. एक शांत पद्धतीने आपण पाहतो ही सुरुवात आहे. 55 धाव्यांची गरज असताना पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा आपण पाहतो प्रतिस्पर्धी संघाने खर्च केला. आणि एक चांगली सुरुवात इथे आपण पाहतो मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता हे स्पर्धा आपण पाहतोय लाईव्ह आहे. आणि आपण ही स्पर्धा YouTube वरती लाईव्ह पद्धतीने पाहतोय. ज्या ज्या देशामध्ये YouTube आहे त्या प्रत्येक देशामध्ये तुम्हाला ही स्पर्धा लाईव्ह पद्धतीनं बघता येईल. आता ज्या देशामध्ये YouTube बंद आहे तिथे मात्र ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार नाही. कारण त्या देशामध्ये YouTubeच नाही. तिथे YouTube वरती बॅन आहे. आणि ही स्पर्धा तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही नक्कीच YouTube वरती जाऊन चौका लाईव्हला सबस्क्राईब करा. तुम्हाला तिथे ही स्पर्धा लाईव्ह पद्धतीने नक्कीच बघायला मिळेल. तुम्हाला मायकल जॅक्सन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा चेंडू मिस टाइम फटकाय हा. आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपला. आणि धक्का क्रमांक 2 इथे अजून एक फलंदाज कोसळला. विशालने टिपलेला हा झेल होता. आणि अजून एक फलंदाज बाद होतो इथे. पहा, अडचणी संपत नाहीत. अविनाश आंबळे बाद झाल्यानंतर अजून एक धक्का तुम्हाला इथे मैदानामध्ये बघायला मिळेल.
की तुम्ही पहा ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. आता माझ्या माहितीनुसार मायकल जॅक्सनला तुम्ही पाहताय, आपण सगळ्यांनी त्या खेळात त्याला ओळखतो की 25 जून 2009 ला त्याचा मृत्यू झाला होता मायकल जॅक्सनचा. आणि 25 जून 2009चा तो किस्सा आहे की विकिपीडिया, ट्विटर, गुगल, मेसेंजर हे 3 तासासाठी अक्षरशः क्रॅश झाले होते. कारण त्या मायकल जॅक्सनच्या अंतिम यात्रा पाहण्यासाठी टोटल 2.5 अरब लोकांनी तिथे आपण पाहतो लाईव्ह ते पाहण्यासाठी ते 2.5 अरब लोक तिथे टेलिव्हिजन क्षेत्रावरती गेले होते आणि तिथे ते अक्षर ट्विटर, गुगल हे सगळे क्रॅश झाले होते. की हा असा एक किस्सा तुम्हाला 25 जून 2009चा बघायला मिळेल. मायकल जॅक्सन हा किती मोठा, हा चेंडू हा फटका स्क्वेअर लेग, फाईन लेग एरियामध्ये आणि मेन पंचांचा इशारा डीप फाईन लेग. हा चेंडू सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा तिथे मिळतील आणि ह्या 4 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकीवरती आपण जाऊ. 11 धावा. षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना 11 धावा धावफलकीवरती आहेत. अकरा धावा धावफलकीवरती बघा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना 10 आकडा जर तुम्ही बघितला तर जर्सी क्रमांक सचिन तेंडुलकरचा 10 आकडा आहे. दी गॉड ऑफ क्रिकेट. षटक क्रमांक संपलं जाईल 2 क्रमांकाचं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती आपण जाऊ. आता 12 धावा धावफलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सचिन तेंडुलकर पा दी गॉड ऑफ क्रिकेट, ज्याला क्रिकेटचा देव असं म्हटलं जातं, त्यालाही बरीचशी उदाहरणं आहेत. आणि त्याला का गॉड ऑफ क्रिकेट म्हटलं जातं त्याला सुद्धा बरीचशी कारणं आहेत. अंपायर इयान गोल्ड यांनी 2010 मध्ये भारतीय प्रेक्षकांच्या भीतीमुळे सचिन तेंडुलकरला मुद्दाम बाद दिलं नव्हतं, असा दावा दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने केलाय. सचिन त्यावेळी वन डे क्रिकेटमध्ये ऐतिहासिक द्विशतकाकडे वाटचाल करत होता. स्टेन म्हणाला की सचिन ज्यावेळी द्विशतकापासून फक्त 10 धावा दूर होता त्यावेळी त्याने भारताच्या या स्टार फलंदाजाला पायचीत बाद केलं होतं, पण मैदानावरील पंच गोल्ड यांनी सचिनला बादच दिलं नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडर सोबत स्काय स्पोर्ट्सच्या पॉडकास्टमध्ये स्टेन म्हणाला की ह्या अशा मोठ्या कारकीर्द मोठ्या खेळाडूंसोबत असे बरेचसे किस्से तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा इथे 2 धावा आपण पाहतो या चेंडूवरती आपण घेऊ. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकीवरती 14 धावा. षटक क्रमांक 3 ला आपण पाहतो झालेली ही सुरुवात तुम्हाला बघायला मिळेल. एक चांगला स्पेल तुम्हाला गोलंदाजांचा बघायला मिळाला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट घेत 4 धावा फक्त गोलंदाजाने खर्च केला. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा एक खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला दुसऱ्या गोलंदाजीत सुद्धा बघायला मिळाली. आणि इथे तिसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज आदित्य, हा सुद्धा एक चांगली गोलंदाजी आदित्यने आतापर्यंत तुम्हाला केलेले बघायला मिळेल. डावखराताचा गोलंदाज आहे आणि खूप चांगली गोलंदाजी आदित्यने सुद्धा आतापर्यंत केलेली आहे. आणि आपण डावखराताचे गोलंदाज ज्यावेळेस तुम्ही हाफ पिच क्रिकेट बघता त्यावेळेस बरेचसे डावखराताचे गोलंदाज यूज करत असतो प्रत्येक संघनायक, कारण संघनायकाला सुद्धा माहिती असतं डावखराताचे गोलंदाज हे असतात ते चेंडू स्विंग करत असतात, चेंडूला वळण देण्याची ताकद त्यांच्या मनगटामध्ये असते. आणि इथे आदित्यने सुद्धा आज केलेली गोलंदाजी बनतो तुषार मेटे सर देत आहेत. आणि ह्या व्हाईट बॉलनं 17 धावा धावफलकीवरती. पुन्हा एक व्हाईट बॉल. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. आता धावफलक पुन्हा एकदा समोर जाईल 18 धाव्यांवरती. आता धावफलकीवरती 18 धावा ह्या विराट कोहलीचा जर्सी क्रमांक 18 आहे. षटक क्रमांक संपलं जाते 3 क्रमांकाचं आणि षटक क्रमांक 3 च्या समाप्तीनंतर धावफलकीवरती 12 धावा आहेत. 19 धावा. जर्सी क्रमांक 18 हा विराट कोहलीचा आहे. 2016 साली विराट आणि एबी डिव्हिलियर्स असे दोघांनी तुम्ही बघा 2000 साली गुजरात लायन्स हा IPL मध्ये संघ खेळायचा. सुरेश रैना गुजरात लायन्सचा संघ मदतीसाठी ते पैसे वापरण्याचा डिसिजन हा एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीने घेतला होता. 2016 सालची ही गोष्ट आहे. हा चेंडू बॅट सिकट घेणारा चेंडू. थर्ड मॅन 2 क्षेत्ररक्षक चेंडू थांबवू शकत नाहीत. 55 धावांची गरज आहे. त्यामध्ये आता ह्या 2 धावा आपण ऍड करू आणि ह्या 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकीवरती 21 धावा. षटक क्रमांक 4 चा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना 14 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 14 चेंडू मध्ये
34 धावा इथे आपण पाहतो सामना जिंकण्यासाठी इथून पुढे गरजेचे आहे. पाय अविनाश बाद झाल्यानंतर परिस्थितीनं घेतलेला यू टर्न तुम्ही बघितला. अविनाश आंबळे अजून मैदानामध्ये असतं तर आता परिस्थिती वेगळी असते. षटक क्रमांक संपतोय. 4 क्रमांकाचं 12 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी इथे मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि फक्त 2 धाव्यांचा 12 मध्ये 34 बनवायच्यात. फक्त 2च धावा गोलंदाजाने खर्च केल्या. वा, खूप चांगला स्पेल तुम्हाला गोलंदाजाचा बघायला मिळाला. T20 मध्ये दीपक चहरचा असा एक गोलंदाजाचा एक तुम्हाला कहर करणारा स्पेल बघायला मिळाला असेल. आतापर्यंत दीपक चहरचा T20 मध्ये क्रिकेटमध्ये बेस्ट बॉलिंगचा रेकॉर्ड आहे. त्यात त्याने केवळ 7 रन्स देऊन 6 विकेट घेतल्या होत्या. हे T20चा खेळ दीपक चहरच्या नावावरती ते रेकॉर्ड आहे, अजूनही आहे. आणि इथे सुद्धा आपण पाहतोय 2 धावा मिळतील. आता ह्या 2 धावा हळूहळू आपण पाहतोय 2 पेक्षा एक मोठ्या फटक्यांची गरज आहे, मी असं म्हणेल संघाला सामना जिंकण्यासाठी. 23 धावा धावपलीवरती तुम्हाला इथे बघायला मिळतील. 23 रन्स ऑन बोर्ड्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, 6 चेंडू, लॉग ऑफ क्षेत्ररक्षक आहे समोर. आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबादची संधी, फेक आपण पाहतोय खूप वेगात होते, त्यामुळे इथे गोलंदाजाच्या तिथे थांबली नाही त्याच्यापाशी तो चेंडू. आणि 2 धावा आपण पाहतोय तिथे आपण पाहतो तोपर्यंत या ठिकाणी पळून पूर्ण झाल्या. डावखऱ्यातच फलंदाज स्ट्राईकला हा चेंडू सोडून दिला. कोणत्याही प्रकारे या चेंडूचा छेड काढण्याचा प्रयत्न सुद्धा त्याने केला नाही, कारण त्याला माहित होता हा खूप बाहेर असणारा चेंडू आहे. आणि पंचांनी सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी व्हाईट बॉल दिला. फुल टॉस चेंडू होता हा सुद्धा परफेक्ट बॅटवरती घेता आला नाही. आणि या चेंडूवरती पुन्हा 2च धावा मिळतील. आणि ह्या 2 धावेने कॅल्क्युलेशनमध्ये मी जातो. 8 चेंडू आणि अजून 27 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे. आणि तिथे आपण पाहतोय तो बॅटवरती चेंडू आला नाही. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 27 धाव्यांची गरज अजून इथून पुढे आहे. 6 चेंडू आणि 27 धावा. पाहता ही लीग पद्धत आहे, त्यामुळे तुम्हाला जितक्या धावा बनवता येतील तितक्या धावा बनवणं गरजेचं आहे. कारण आता ह्या लीग पद्धत आहे, सागरी पद्धत आहे, आपल्याला पॉइंट टेबल बघायचंय. आणि त्यामुळं पॉइंट टेबल वरती सुद्धा बरंचसं लक्ष होईल. पॉइंट टेबल मध्ये सुद्धा चढ उतार आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे आता 6 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज असताना तुम्हाला जितक्या धावा बनवता येतील तितक्या धावा बनवणं गरजेचे आहेत. मात्र शेवटच्या 6 चेंडू टाकण्यासाठी आदित्यला त्यांनी बोलवलंय. आणि आदित्यनं केलेली या आधीच्या गोलंदाजी आपण बघितली. आणि या ओव्हरमध्ये सुद्धा आदित्य बघा अचूक लाईन अँड लेंथ, अचूक टप्प्यावरती तो चेंडू ठेवतोय आणि समोरच्या संघाच्या पायामध्ये बेडा ठोकण्याचं काम आदित्यनं आतापर्यंत केलेलं आहे. खिंडेमध्ये त्यानं रोखून ठेवलंय. पुन्हा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मुश्किल नहीं कुछ इस दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. प्रयत्नार्थी परमेश्वर. बॅटसी कड घेणारा हा चेंडू थेट विकेट किपरच्या पाठीमागे धडकेल जाऊन त्या भिंतीला. आणि तिथे 2 धावा आपण घेऊ आणि ह्या 2 धावेने धावपलक पुढे सरकेल. धावपलकीवरती जाऊ. 31 धावा, शेवटचा एक चेंडू मैदानामध्ये आणि तोही झाला. आणि षटक क्रमांक शेवटचं संपलं. आणि आपण पाहतोय आजच्या दिवसातला 3रा सामना इथे संपतोय. तर आज 2रा सामना जिंकतोय तो म्हणजे सचिन दादा सुपर योद्धा संघ. आज 2 सामने खेळला आणि आज दिवसभरामधल्या दोन्ही सामन्यांमध्ये तो संघ विजय संपादन करतोय. एक चांगलं काम. तर आजच्या दिवसातल्या 3 लढती संपतायत. तर आता आपण आजच्या दिवसामधली 4थी लढत या ठिकाणी बघणार आहोत.
यानंतरचा होणारा जो सामना आहे, चौथा सामना आहे, तो कोणाचा आहे तो इथे येऊन सांगा आम्हाला की यानंतर कोणाचा सामना आहे.